तर हॅलो हाय गाईज, माय नेम इज प्रतीक मस्के. तर काल आपण एक लेक्चर घेतलं पहिलं, डेमो लेक्चर, ठीक आहे ना. ते बघितलंय का तुम्ही? ते जर लेक्चर बघितलं नसेल, त्याच्यामध्ये आपण सिंपल काय केलं तर बाबा सिलेबस काय काय ते आपण डिस्कस केलं. तर त्याच्यामुळे अगोदर हे दुसरं लेक्चर चालू करण्याच्या अगोदर तुम्ही पहिलं लेक्चर बघून येऊ शकता, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण सिलेबस वगैरे डिकोड केला आहे, ठीक आहे. ते एकदा बघून घ्या, ठीक आहे. तर आजपासून काय करतोय आपण आपल्या ॲक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करतो, ठीक आहे ना. तर ॲक्च्युअल सिलेबसमध्ये आपण बघितलं होतं पहिलं टॉपिक कुठला आहे काल बघितलं होतं सिलेबसमध्ये, पहिला टॉपिक सिमेंट आहे, ठीक आहे. त्याच्या अगोदर सिंपल काय करतो आपण बेसिक बोलू बाबा. कॉन्क्रीट आहे आपला, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट आहे बाबा. त्याच्यामध्ये सिंपल काय आहे बाबा ते आपण पहिले डिस्कस करू, ठीक आहे. एक मिनिट. तर कॉन्क्रीट काय असतं रे पोरांनो? कॉन्क्रीट बघितलंय का तुम्ही? हां बघितले हो. कुठल्या बिल्डिंग आपण बिल्डिंगमध्ये यूज करतोय कॉन्क्रीट, बरोबर आहे का. सध्या रोड पण चालू आहेत, आता आपण बघतोय आपल्या मार्केटमध्ये सध्या तर डांबराचे रोड तर बनत नाहीत, कॉन्क्रीटचे रोड बनवतो आपण, बरोबर आहे का. पण कॉन्क्रीटमध्ये काय काय असतं रे बाबा? कुठले कंपोनंट्स असतात कॉन्क्रीटमध्ये? सिंपल विचार करा थोडा, काय वाटतं कॉन्क्रीटमध्ये काय काय असते? सिंपल. पहिलं तर काय असतं रे? सिमेंट. ते माहिती मला, बरोबर आहे. सिमेंट शिवाय काहीच होऊ शकत नाही कॉन्क्रीटमध्ये. सिमेंट काय करतं, त्याला प्रॉपर स्ट्रेंथ, ठीक आहे. दुसरं काय असतं रे? दुसरं काय असते कॉन्क्रीटमध्ये? ॲग्रिगेट असते. ॲग्रिगेट म्हणजे काय रे? सिंपल मराठीमध्ये काय अर्थ असं? खडी. बघतो ना आपण मोठ्या खडी, ठीक आहे ना. तिसरं काय असते? पहिलं झालं सिमेंट, दुसरं झाली खडी, तरी ॲग्रिगेट. तिसरं काय असतं रे? सँड. सँड म्हणजे काय रे? वाळू, कळते ना. आणि लास्टला काय असतं रे? पाणी असतं का? असते ना. पाण्याशिवाय ते काय होणार नाही, त्याला प्रॉपर स्ट्रेंथ भेटणार, ठीक आहे. मग आपण लिस्ट आउट करूया काय काय असते कॉन्क्रीटमध्ये. फक्त काय करा, लक्षात ठेवा, लिहू नका, बेसिक बोलतोय आपण, ठीक आहे. कॉन्क्रीटमध्ये काय काय असतं ॲटलिस्ट, ठीक आहे. तर मला आन्सर द्या पाठीमागे माझ्या. काय असतं कॉन्क्रीटमध्ये? लक्ष द्या. पहिलं काय सांगितलं कॉन्क्रीटमध्ये काय असतं रे? काय असतं? सिमेंट असतं, ठीक आहे ना, सिमेंट. दुसरं काय असतं रे पोराव सांगा? सिमेंट नंतर काय आता सांगितलं होतं? ॲग्रिगेट असतं. ॲग्रिगेट म्हणजे काय रे? ॲग्रिगेट म्हणजे खडी का वाळू रे? ॲग्रिगेट म्हणजे काय रे? खडी बघतो ना आपण, मोठी खडी असते, ठीक आहे ना. तिसरं काय सांगितलं होतं रे मी? पहिलं झालं सिमेंट, दुसरं झालं ॲग्रिगेट, त्याला खडी म्हणतो. तिसरं काय रे? सँड म्हणजे काय रे? वाळू, रेती, ठीक आहे ना, सँड. आणि लास्टला काय असतं रे? जे मराठी मीडियमचे स्टुडंट ना त्यांनी काय करायला लक्षात ठेवा. सँडमध्ये तुम्हाला कळणार नाही लवकर जसं आपण सब्जेक्ट चालू करतो तसं तुमच्या कानावर सब्जेक्ट पडतील आणि तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे. पण आता लक्ष ठेवा, पहिल्यांदा स्टार्ट करतोय ना, सँड म्हणजे काय? वाळू, ॲग्रिगेट म्हणजे काय? खडी. आणि चौथं काय सांगितलं होतं तुम्ही? पाणी, बरोबर आहे का? हां, पाणी काय म्हणतो आपण? वॉटर, ठीक आहे. ह्या सर्वांचं जेव्हा मी कॉम्बिनेशन करतोय, बरोबर आहे का रे? सिमेंटचं, ॲग्रिगेटचं, सँडचं आणि वॉटरचं मी जेव्हा कॉम्बिनेशन करतोय, कळते का? कॉम्बिनेशन करतोय म्हणजे काय? इन टर्म्स मी त्याला मिक्स करतोय, ठीक आहे ना. आता आपण आपल्या घरी काय थोडंफार काही झालं असेल, फॉर एक्झाम्पल या बिल्डिंग आहे, बिल्डिंगचा सिमेंट काय वॉल आहे ना, त्याचं काहीतरी पापुद्रा वगैरे निघाला असेल किंवा एखादा टवका निघाला असेल, त्यावेळेस काय करतोय आपण? छोटा पॅन घेतो, बरोबर आहे का? त्याच्यामध्ये सिमेंट टाकतो, सँड टाकतो, ॲग्रिगेट टाकतो आणि शेवटी काय टाकतोय? पाणी टाकतोय का? आणि आपल्याकडे थोडंफार थापी वगैरे असेल त्याने मिक्स करतोय. मग हे सगळे कॉम्पोनंटला मी जेव्हा मिक्स करतोय, बरोबर आहे का रे? हे 4 कॉम्पोनंट असतात तेव्हा मिक्स करतोय, कशासोबत? पाण्यासोबत मिक्स करतोय. त्यावेळेस मला काय भेटते परवा? काय भेटते रे? कॉन्क्रीट भेटते का? हां, सिंपल आहे ना. मग मी याला डिफाईन करू शकतो का? व्हॉट इज कॉन्क्रीट? कॉन्क्रीट डिफाईन कसं करणार? कॉन्क्रीट इज अ मिक्सचर ऑफ. कशाचं मिक्सचर आहे? मिक्सचर म्हणजे काय? मिश्रण. कॉन्क्रीट इज अ मिक्सचर ऑफ सिमेंट, ॲग्रिगेट, सँड अँड वॉटर. कळते का? डबल एकदा. कॉन्क्रीट इज अ मिक्सचर ऑफ सिमेंट, ॲग्रिगेट, सँड अँड वॉटर विथ प्रॉपर कंडिशन. प्रॉपर कंडिशन म्हणजे काय रे? प्रॉपर टेम्परेचरला आपण मेंटेन करू शकतोय का? म्हणजे प्रॉपर, फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आता मी काय करतोय? कॉन्क्रीट बनवतोय आणि मी फॉर एक्झाम्पल बिल्डिंगच्या बाहेर बनवतोय आणि वरी खूप सूर्य आहे, त्यावेळेस माझ्या कंडिशन वेगळी असते का रे? म्हणजे पाणी जी टाकायचं मला जास्त टाकणार की कमी टाकणार? वरी सूर्य, बरोबर आहे का रे? पाण्याचं बाष्पीभवन होईल का रे? मग त्यावेळेस मला काय करावं लागेल? पाणी जास्त ॲड करावं लागेल, कळते का रे? अशा प्रकारच्या कंडिशन सगळं आपण डिस्कस करणार. फक्त तुम्हाला डेफिनेशन कळली का? मला लिहिता येईल डेफिनेशन? माझ्याकडे मग लिहा डेफिनेशन. व्हॉट इज कॉन्क्रीट? ठीक आहे, सांगा. कॉन्क्रीट म्हणजे काय सांगितलं होतं मी आता तुम्हाला सगळ्याला? कॉन्क्रीट इज काय? कॉन्क्रीट इज मिक्सचर ऑफ कशाचं रे? सिमेंट. त्याच्यानंतर काय सांगितलं होतं? सँड. नंतर ॲग्रिगेट. अजून काय सांगितलं होतं? विथ वॉटरचं प्रोपोर्शन काय रे? आपण वॉटर कमी ॲड करतोय का जास्त ॲड करतोय? किती पण वॉटर ॲड करू शकतोय का रे? नाही ॲड करू शकतो ना. जास्त वॉटर आपण ॲड केलं तर काय होणार? सगळं सिमेंट यातलं होऊन जाणार ना रे, ठीक आहे ना. मला काय करावं लागतं? एक शब्द लक्षात ठेवा त्यातला, सर्टन प्रोपोर्शन ऑफ वॉटर. सर्टन प्रोपोर्शन ऑफ वॉटर. एवढी सिंपल बेसिक डेफिनेशन तर कळली ना. काय फक्त याचे 2 शब्द लक्षात ठेवा, कुठलं? मिक्सचर करतोय आणि सर्टन प्रोपोर्शन ऑफ वॉटर यूज करतोय, दॅट्स इट. कळली का रे कॉन्क्रीटची डेफिनेशन? ठीक आहे. तर आता काय करू? सिंपल आपण आपल्या सिलेबसला ॲक्च्युली स्टार्ट करू. ह्याच्यामध्ये पहिलं काय बघितलं रे आपण? सिमेंट बघितलं, सँड बघितलं, ॲग्रिगेट बघितलं. तर पहिलं टॉपिक आपला सिमेंट आहे ना, त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं पहिलं टॉपिक काय? सगळे सिंपल आपले जे काय आपला सिलेबस नाही त्याच्यामध्ये सिंपल काय करायचं? हे टॉपिक एक बघायचं, हा एक टॉपिक आहे, हा एक टॉपिक आहे. ह्याच्यावरती आपल्याला टेस्ट घ्यायचे.
हे सगळं आपण प्रॉपरली बघू स्टेप बाय स्टेप. पण पहिले टॉपिक कुठला सिमेंट. सिमेंटवरती आपण काय करू ॲक्च्युली आता लेक्चर स्टार्ट करूया. ठीक आहे, हे संपूर्ण आता बेसिक बोललो की बाबा ॲक्च्युली कॉन्क्रीट काय. ठीक आहे, तर आता आपण आपला सिलेबस डायरेक्ट चालू करूया. पहिलं पॉईंट तर सिमेंट. पहिलं आपलं युनिट काय रे सिमेंट. तर ठीक आहे ना, तर आपल्या सब्जेक्टचा कोड सांगितला ना, माझ्या लक्षात नव्हतं. तर आपल्या सब्जेक्टचं कोड काय रे 31, 33, 22 हे फक्त लक्षात ठेवा, त्यात काय आवाज नाही. ठीक आहे, तर पहिला आपण टॉपिक करूया स्टार्ट सिमेंट. तर त्याच्यामध्ये सब टॉपिक कुठले टॉपिक बघायचे आपल्याला ते लक्षात ठेवा. पहिलं काय रे केमिकल कॉन्स्टिट्यूशन ऑफ ओपीसी. ओपीसी सांगतो तुम्हाला 2 मिनिटांमध्ये अर्थ काय. ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हे आपल्याला पुन्हा डिस्कस करायचं त्याच्यामुळे लोड घेऊ नका. सगळं फक्त लक्षात ठेवा हे सब टॉपिक कुठले. दुसरं काय रे ग्रेड ऑफ ओपीसी. ओपीसी मध्ये लक्षात ठेवा ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हे सगळं बघायचं आपल्याला. फक्त ॲटलीस्ट लक्षात ठेवा ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. तिसरं काय बघायचं त्याच्यामध्ये टेस्टिंग ऑफ ओपीसी. आणि लास्ट काय रे फील्ड ॲप्लिकेशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ सिमेंट. ठीक आहे, तर आता मला लक्ष द्या 2 मिनिटं माझ्याकडे लक्ष द्या. सिमेंट बघितलंय का सिमेंट त्याचा कलर कसा असतो काय वाटते बरोबर. सिमेंटचा कलर कसा असतो. सिमेंट हिरवा असते का पांढरा असते का काळा असते. थोडं हिरवट असते ना त्याला ग्रीनिश म्हणू शकतो का मी. हां, ह्याच्यामध्ये काय कळते मला सिमेंटची प्रॉपर्टी कळते. कुठल्या प्रॉपर्ट्या भौतिक प्रॉपर्टी त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये फिजिकल प्रॉपर्टी. कळते का रे. भौतिक म्हणजे काय रे फिजिकल म्हणजे काय मला डोळ्याने काय दिसते रे त्याला मी फिजिकल म्हणू शकतो. ठीक आहे, केमिकल कसे असते तर फॉर एक्झाम्पल मी सिमेंटमध्ये वॉटर ॲड केलो त्याची आपल्याला दिसते का रे काय रिएक्शन होती का. ते नंतर हार्ड होते ना त्याच्यामध्ये काहीतरी रिएक्शन होती ना काहीतरी रासायनिक अभिक्रिया होती ते मला दिसतंय का नाही दिसत. मग मला केमिकल रिएक्शन डोळ्याने दिसत का रे नाही दिसत. मग फिजिकल म्हणजे काय जे मला डोळ्याने दिसतात त्याला काय म्हणतो मी फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सिमेंट. पहिली प्रॉपर्टी मला कळली कुठली रे सिमेंट हॅज ग्रीनिश कलर. कळते का रे थोडा हिरवट कलरचं सिमेंट असते एवढं कळते. आपण मार्केटमध्ये बघतो वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड्स आहेत बरोबर आहे का रे. कुठलं रे एक तर सगळ्यात पॉप्युलर ब्रँड आहे की 4-5 ब्रँड बरोबर आहे का. अंबुजा सिमेंट वगैरे अंबुजा सिमेंट. दुसरं कुठलं रे अल्ट्राटेक ठीक आहे ना अल्ट्राटेक सिमेंट. त्याच्यानंतर श्री सिमेंट वगैरे आहे आज बरोबर आहे. हे सगळे काय रे सिमेंटची ब्रँडिंग आहेत. सिमेंटची टॉप ब्रँड आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करतोय आपण सिमेंट कसं आणतो रे 1-2 किलो मला सिमेंट असं म्हणतोय आपण नाही ना. मग सिमेंट कशामध्ये आणतो आपण बॅगमध्ये आणतो. त्याला काय म्हणायचं रे बॅग. ते बॅगचं एक साधारण वजन किती असू शकते रे काय सांग काय वाटतं. बॅगचं ना सिमेंटची बॅग आहे ना त्याचं वजन काय असणार 20 किलो 50 किलो 100 किलो किती. तर लक्षात ठेवा हा इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारतो तुम्हाला किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये पण विचारू शकतात. तर सिमेंटच्या एका बॅगचं वजन असतं 50 किलो. कळते का रे 50 किलो. आणि कलर कुठला सांगितलं मी तुम्हाला ग्रीनिश कलर हिरवट कलरचा असते. 2 प्रॉपर्ट्या मला कळल्या. ह्या 2 प्रॉपर्ट्या जर कळल्या तर मला बऱ्यापैकी इंटरव्ह्यूचा एखादा क्वेश्चन तरी क्रॅक होऊ शकतो. कळते का ठीक आहे. हे ब्रँड्स वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यानंतर आता लक्ष द्या व्हॉट इज सिमेंट. सिमेंट काय असते रे. सिमेंट आता आपण मगाशी कॉन्क्रीटला डिफाईन केलं. व्हॉट इज सिमेंट. सिमेंटला कसं डिफाईन करणार. सिमेंट आणि फेविकॉलमध्ये काही डिफरन्स वाटतोय का रे वाटतोय काही. मी फेविकॉल यूज करू शकतोय का रे कॉन्क्रीटिंगमध्ये काय यूज करू शकत नाही. ज्या मला प्रॉपर्ट्या पाहिजेत कशामध्ये कॉन्क्रीटमध्ये किंवा कधी स्ट्रक्चरमध्ये मला स्ट्रेन पाहिजे बरोबर आहे का रे. स्ट्रेन म्हणजे इन टर्म्स ऑफ काय फॉर एक्झाम्पल मी स्ट्रक्चर बनवलं बिल्डिंग बनवली बरोबर आहे का. आपण बिल्डिंग बनवतो ठीक आहे. बिल्डिंगवरती काहीतरी लोड येतो ना रे बरोबर आहे. तू त्याने बिअर केला पाहिजे ना. मग मला असं सिलेक्ट करायचं मटेरियल ती काय करू शकणार त्याचा लोड बिअर करू शकणार आणि ती काय जास्त काळ टिकलं पाहिजे. फेविकॉल वगैरे बघतो आपण फेविक्विक फेविस्टिक वगैरे आहेत ना ते जास्त दिवस टिकतात का रे नाही. ते लोड फॉर एक्झाम्पल आपण चिपकवलं सिमेंटच्या ऐवजी काय काय फेविकॉल यूज केलं ते मला जे प्रॉपर्टी ॲक्च्युली पाहिजे ते देणार का नाही. पण आपण कम्पेअर कशासोबत करतोय फेविकॉलशी सिमेंटला. म्हणजे बऱ्यापैकी ते दोघांचं फंक्शन एकच आहे बऱ्यापैकी. म्हणजे काय रे सिमेंट काय रे फाईनली पावडर आहे. सिमेंट काय रे पोरांनो फाईनली पावडर. फाईनली म्हणजे काय आपण आता काय करतोय धान्य ना धान्य गिरणीमधून काय करतो बारीक पावडर करून आणतोय. मग सिमेंट पण तसं पावडर भेटते ना आपल्याला त्याला काय म्हणू शकतो मी फाईनली पावडर. ठीक आहे, फाईनली म्हणजे काय बारीक पावडर. बारीक असते ना मोठे मोठे दगड असतात का नाही ना बॅगमध्ये बारीक बारीक पावडर असते त्याला मी काय म्हणतो फाईनली पावडर. ठीक आहे, एक शब्द कळला मला. माझ्यासोबत लक्ष दे बरं का. एक शब्द आपण काय करू डेफिनेशनला फोडल्यानंतर त्या डेफिनेशनला फोडल्यानंतर ते मेन शब्द कुठले की पॉईंट्स ते लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावर तुम्ही सिंपल 2 मार्क डेफिनेशन लिहू शकता. ठीक आहे, सिमेंट इज व्हॉट फाईनली पावडर. फाईन म्हणजे बारीक पावडर आहे बाबा. ठीक आहे, इथपर्यंत कळलं. विच इज युज्ड फॉर बाइंडिंग मटेरियल्स. बाइंडिंग मटेरियल्स म्हणजे काय रे फेविकॉलमध्ये आपण काय केलं फेविकॉलच्या मध्ये काय केलं 2 मटेरियल मी जॉईन केलं. तसं सिमेंट पण काय करतं 2 मटेरियल जॉईन करते. मग सिमेंट कुठे यूज करणार आपण कॉन्क्रीटमध्ये बाइंड काय करायचं मला सिमेंट सोबत काय बाइंड करायचं आहे ॲग्रिगेट म्हणजे खडी वाळू ह्याला बाइंड करण्यासाठी वापरतोय. म्हणजे मला पहिला किंवा दुसरा शब्द कळतोय. पहिला काय सांगितलं फाईनली पावडर आहे बारीक पावडर आहे. दुसरं काय रे बाइंडिंग मटेरियल आहे. सिमेंट इज अ बाइंडिंग मटेरियल विच युज्ड फॉर जॉईन 2 अदर मटेरियल्स. व्हॉट इज अदर मटेरियल कुठले रे खडी आणि वाळू ह्याला बाइंड करण्यासाठी वापरतोय. मग लक्ष द्या सिमेंट इज अ फाईनली पावडर विच युज्ड फॉर बाइंडिंग मटेरियल्स विच किंवा व्हेन मिक्सड विथ वॉटर.
डायरेक्ट मी काय करू शकतो रे, डायरेक्ट मी वॉटर सोबत किंवा वॉटरच्या ऐवजी वापरलं, फॉर एक्झाम्पल सिमेंट घेतलं आणि खडी घेतली आणि त्याचं मिश्रण केलं, कोल्ड मिक्सर किंवा ड्राय मिक्सर केलं, ते प्रॉपर स्टेन देणार आहे का रे, चिटकणार आहे नाही ना. मग वॉटर काय ऍड करायचे ना, मी कॉन्क्रीटच्या डेफिनेशनमध्ये सांगितलं होतं, सिमेंट काय सोबत आपल्याला ऍड करायचं किंवा कॉन्सन्ट्रेशन असतील वॉटर सोबत, पण ते वॉटर किती यूज करायचे, सर्टन प्रोपोर्शनमध्ये यूज करायचं, ते सगळं आपल्याला बघायचं बाबा, पाणी किती टाकायचं. मी एकदमच टाकू शकत नाही, सगळं अंदाजावर काम नाही, सगळं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपण सगळं प्रॉपर मोपून सगळं मेजर करून टाकतोय. मग काय म्हणलो रे, मिक्सड करायचं वॉटर विथ सर्टन प्रोपोर्शन, कळते का रे. मग त्याच्यानंतर वॉटर ऍड केलं, सिमेंट घेतलं मी, त्याच्यामध्ये वॉटर ऍड केलं, नंतर काय भेटणार आहे, फॉर्म्स पेस्ट. पेस्ट म्हणजे काय, एक चिपकेदार पदार्थ भेटणार बरं, त्याला आपण पेस्ट म्हणतो, ठीक आहे. आणि त्यानंतर मी ती यूज केली, सिमेंट यूज केलं, सिमेंट घेतलं. आता आपण कॉन्क्रीटबद्दल बोलत नाही बरं का, सिंपल सिमेंटबद्दल बोलतो. सिमेंटमध्ये काय घेतलं, सिमेंट घेतलं, पाणी टाकलं, त्याची पेस्ट झाली. पेस्ट नंतर मी ती यूज करणार बाबा, मला कुठे यूज करायचे. मग पेस्ट यूज केल्यानंतर मी ते कुठं लावायची तर लावणार, फॉर एक्झाम्पल बिल्डिंगमध्ये यूज करायची, यूज केल्यानंतर ते फॉर एक्झाम्पल एक 10 तासानंतर किंवा 15 तासानंतर काय होणार रे, तशीच राहणार का, नाही राहणार, ती काय होणार, हार्ड होणार. मग इथे शब्द लक्षात ठेवा, दॅट्स हार्ड्स, कळते का, दिस इज कॉल्ड सिमेंट, कळते का रे. मग पहिल्यापासून आपण डेफिनेशनला काय केलं, आधी फोडलं. आता लक्ष ठेवा, सिमेंट इज अ फाइनली पावडर बाइंडिंग मटेरियल्स विच इज व्हेन मिक्स्ड विथ वॉटर इट फॉर्म्स अ पेस्ट, कळते का. सिमेंट फाइनली पावडर आहे, फाइनली म्हणजे छोटी पावडर आहे, बारीक पावडर आहे, ते आपण वॉटरसोबत मॅड केली, जर पेस्ट बनली, पेस्ट सिंपल यूज केल्यानंतर ते हार्ड झाले, दिस इज सिमेंट, कळते का रे. म्हणजे थोडी लक्षात ठेवायचं म्हणलं नसतं काय आपण यूज करू शकतो. सिमेंट इज अ फाइनली पावडर विच युज्ड फॉर बाइंडिंग द अदर मटेरियल्स. अदर मटेरियल्स कुठले रे, ॲग्रिगेट आणि सॉईल, ॲग्रिगेट आणि सँड, खडी आणि वाळू यांच्या जोडण्यासाठी आपण जे काही यूज करतोय, कुठलं, सिमेंट, त्याला डिफाईन करू शकतो का रे मी आता, ठीक, डायरेक्ट 2 मार्क पडू शकतो, कळते, ठीक. की पॉईंट कुठले सांगितले, बाइंडिंग मटेरियल आहे, मिक्स्ड विथ वॉटर करतो आपण, हार्ड होते, आणि बाइंड्स ब्रिक्स. बाइंड्स ब्रिकमध्ये हा ॲप्लिकेशन सांगितलं, तर यूज कुठे, ब्रिकमध्ये यूज करू शकतो आपण किंवा कॉन्क्रीटमध्ये यूज करू, दिस इज द ॲप्लिकेशन. हां ठीक, ठीक आहे ना. तर आता बघा, डेफिनेशनमध्ये आपण बघितलं जे शब्द, हीच आपल्या बॅचची काय खासियत आहे, काय आहे बाबा, किंवा कोणते टॉपिक मी तुम्हाला पॉईंट सांगितले ते आपण काय केले, खाली हायलाईट केले, की पॉईंट्स कुठले, हे 4 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवले ना. फॉर एक्झाम्पल कुठला बाइंडिंग म्हणलो मी आता मगाशी, त्याच्यानंतर मिक्स केलं वॉटरसोबत, हार्ड केलं आणि यूज सांगितलं, हे 4 पॉईंट आहेत ना, हे फक्त 4 पॉईंट तुम्हाला की पॉईंट आहेत ना लक्षात ठेवायचे, ह्याच्यावरून आपण डेफिनेशन बनवू शकतो. हीच आपल्या बॅचची खासियत आहे, कळतंय का. हां, पीपीटीज वगैरे सगळं आपण काय केलं, ॲनिमेशन केलं, तुम्हाला डायरेक्ट दाखवलं ना. आता मग काय सांगितलं तुम्हाला कुठल्या ब्रँडचे, आता ओपीसी वगैरे असेल किंवा अल्ट्राटेक वगैरे, तुम्हाला ब्रँड सांगितलं अंबुजा, डायरेक्ट इमेज दिसते ना बाबा, मला डायरेक्ट इमेजिन होतंय. मी डायरेक्ट काय केलं असतं, तुम्हाला पीपीटी लावली असती आणि असली इमेज टाकलं, तुम्हाला कळलं असतं ॲप्लिकेशन कुठं यूज करतो, नाही कळलं नसतं कळलं. मग काय सांगितलं बघ तुम्हाला, फाइनली पावडर, दिस इज द फाइनली पावडर, जस्ट लाईक आपण काय करतो, धान्य जे काय आपण गिरणीमधून दळून आणतो ना, दिस इज द फायनल, दिस इज द सिमेंट. आणि नंतर ॲप्लिकेशन सांगितलं, त्याच्यापासून आपण काय बघितलं, सिमेंटचा ब्लॉक बनवला, कळते का, दिस आर द ॲप्लिकेशन. ठीक आहे, इथपर्यंत कळले का, ओके. ठीक आहे, झालं का मोठी, ठीक आहे. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर आपण काय बघतोय की बाबा, आता आपण बघितलं डेफिनेशन ऑफ कॉन्क्रीट, त्याच्यानंतर डेफिनेशन ऑफ सिमेंट. सिमेंटमध्ये कुठले बेसिक पॉईंट्स आहेत, म्हणजे की पॉईंट्स कुठले 4 पॉईंट लक्षात ठेवायचे. कुठले रे, पहिलं, सिमेंट इज अ फाइनली पावडर, त्याचं काय करतंय, पेस्ट बनवतंय, आणि नंतर नंतर ॲज अ टाइम पास, म्हणजे टाइम जसा निघून जातोय त्याच्यानंतर ते हार्ड होते, ठीक आहे. नंतर प्रॉपर मला स्ट्रेंथ भेटते, ठीक आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ कॉन्क्रीट और सिमेंट. त्याच्यानंतर सिमेंटचा ॲक्च्युअली यूज कुठे आहे, अरे बेसिक क्वेश्चन आहे ना, सिमेंटचा यूज कुठे, आता मला कळते ना, बिल्डिंगमध्ये यूज करू शकतोय, मोठे प्रोजेक्ट असतील, डॅम्स वगैरे बघतो ना आपण, डॅम्स बनवतोय, पण डॅम्स कशासाठी बनवतो रे, पाणी अडवण्यासाठी. कुठे बनवतो, नदीवर काय केलं मी, फॉर एक्झाम्पल अशी रिव्हर फ्लो होती, लक्ष द्या 1 मिनिट, अशी रिव्हर फ्लो होती, बरोबर आहे का, अशी पाणी चाललंय इकडं, भाड इकडे पाणी चाललंय, ह्याच्यावरती मॅग केला असा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे असं ह्याचं काय आहे, लॉंजिट्युडनल, ह्याच्यावरती काय केलं मी, परपेंडिक्युलर सेक्शन बनवला, किंवा काय बनवला, डॅम बनवला. जेव्हा मी डॅम बनवतो त्यासाठी काय यूज केलं मी, कॉन्क्रीट यूज केलं ना, किंवा सिमेंट यूज केलं ना, मग त्याचं ॲप्लिकेशन होणार ना, मग कुठे यूज करू शकतो, पहिलं सांगितलं बिल्डिंगमध्ये, दुसरं काय सांगितलं डॅम्समध्ये, तिसरं अजून काय सांगू शकतो आपण, रोड्समध्ये. तुम्हाला आता सांगितलं कॉन्क्रीटचे रोड बनवतो आपण, कशाच्या ऐवजी, डांबरच्या ऐवजी, का तर कॉन्क्रीटची लाईफ जास्त आहे, मेंटेनन्स कॉस्ट कमी. मेंटेनन्स म्हणजे काय, जास्त सारखं खड्डे पडत का रे, सिमेंटचे रोड नाही पडत, ॲज कम्पेअर टू डांबरावर जास्त खड्डे पडतात ना, दिस इज द पॉईंट. नंतर काय करू शकतो आपण, ब्रिजेस वगैरे बांधू शकतोय, बरोबर आहे का, ब्रिजेस, ठीक आहे. बिल्डिंगचं सांगितलं, ब्रिजेस सांगितलं, दिस इज द डॅम, कळतंय. मेट्रो प्रोजेक्टमध्ये पुण्यामध्ये बघतोय आपण सध्या, मेट्रो प्रोजेक्ट खूप वाढत चालले, तर ते यूज करू शकतो आपण. लास्टला काय करू शकतो, इंडस्ट्रीमध्ये पण यूज करू शकतो. दिस आर द पॉईंट्स. म्हणजे काय असलं, याच्यावर मला 2 मार्क किंवा 4 मार्कचा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो. व्हॉट इज सिमेंट अँड व्हॉट आर द यूज ऑफ सिमेंट. लिहिता येईल का मला 4 मार्कला, डायरेक्ट लिहिता येईल. व्हॉट इज द सिमेंटची डेफिनेशन सांगा. व्हॉट इज सिमेंट. सिमेंट इज अ बाइंडिंग मटेरियल किंवा सिमेंट इज अ फाइनली पावडर विच इज युज्ड फॉर बाइंडिंग द अदर मटेरियल्स. कळते का रे.
नंतर यूज काय सांगितलं मी तुम्हाला, बिल्डिंगमध्ये एक सांगू शकतोय, डॅम्समध्ये एक सांगू शकतोय, त्याच्यानंतर काय रोड्समध्ये सांगू शकतोय, इंडस्ट्रीमध्ये बनवू शकतोय, त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस बनवू शकतो एक्सेट्रा एक्सेट्रा. ठीक आहे, तर आजपर्यंत एवढंच. ठीक आहे, इथपर्यंत काय करा, रिव्हिजन मारा. कॉन्क्रीटची डेफिनेशन असेल, सिमेंटची डेफिनेशन असेल. ठीक आहे, इथपर्यंत हे का हां ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तर लक्षात ठेवायला असला एक पॉईंट इथं दिलेला आहे, नो सिमेंट नो कॉन्क्रीट. सिमेंट नसेल तर कॉन्क्रीट बनवू शकतो का रे? नाही. मी सिमेंटच्या ऐवजी माती टाकू शकतो का? नाही टाकू शकतो. म्हणजे सिमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना, कळते ना? थोड्याफार गोष्टी काय करा, एकदा रिवाईज करा, एकदा PPT वाचून काढा किंवा तुमचे नोट्स असतील ते वाचून काढा. ठीक आहे, हे सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवरती भेटतील. त्याचं नाव काय रे? आरंभ. हां, या गोष्टी जर तुम्हाला PPT आणि PDF जर पाहिजे असेल या लेक्चरची, आपल्याला ॲपला भेट द्या, प्ले स्टोरवर डाउनलोड करा. प्रॉपर हळू सांग. हां हां ठीक आहे. तर ठीक आहे ना, आजसाठी एवढंच. आणि काय करा, तुम्हाला जर नोट्स पाहिजे असेल, PPT किंवा नोट्स पाहिजे असेल तर आपलं प्ले स्टोरवरून ॲप्लिकेशन डाउनलोड करा, आरंभ 4.7. ठीक आहे, मी लिहून देतो, आरंभ 2.47. Download this application from Play Store and you can get all the PDFs or the data from there. ठीक आहे ना. आणि अजून कुठला पण डाऊट असेल तर तुम्हाला काय करा, नंबर लिहून घ्या माझा. मी कालच्या लेक्चरमध्ये पण सांगितले, पण आज पण सांगतो, नंबर असेल घ्या, 7972973344. ह्याच्यावरती काही पण डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता, कॉल करू शकता, विचारू शकता. ठीक आहे, आजसाठी एवढंच. धन्यवाद.